नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण. मागच्या वेळेस आपण 11वा अध्याय बघितला होता. आता हा भगवद्गीतेचा अध्याय 12वा, भक्तियोग. अर्जुन म्हणाला, भगवंता, जे तुमच्या भक्तीत युक्त आहेत आणि अनन्य व अव्यक्त व ब्रह्माची उपासना करतात, यापैकी या दोनमध्ये कोण श्रेष्ठ आहे ते मला सांगा. भगवंत म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपात स्थिर करतात व दृढ दिव्य श्रद्धेने उपासना करतात ते सर्वोत्तम होय. परंतु सर्व इंद्रियांचे संयमन करून सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून स्थिर अशा परमात्म्याचा रूपाची जे उपासना करतात ते मला पावतात आणि त्यांचे मी तारण करतो, त्यांना मोक्ष प्राप्ती होते. परंतु सर्व इंद्रियाचे संयम करून सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून स्थिर अशा परमात्म्याला जो भजतो तो खरा भक्त होय. तो सत्याची उपासना करतो. सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन ते माझीच प्राप्ती करतात. जे माझे पूजन करून आपली कर्मे मला अर्पण करतात, त्यांचा जन्ममृत्यू सागरातून मी त्यांचा उद्धार करतो. ज्याचे मन परमात्म्याच्या अव्यक्त रूपात आसक्त झालेले आहे व जे भौतिक इच्छेला प्राधान्य देतात, त्यांची प्रगती होणे कठीण आहे. तुझे मन माझ्या ठायी स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त करून माझ्यामध्ये तू वास कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. हे धनंजया, जर तुझे मन माझ्या ठायी स्थिर करण्यास असमर्थ असेल तर भक्तियोगाच्या नियामक तत्वाचे पालन कर. जर भक्तियोगाचे पालन करण्यास असमर्थ असेल तर कर्मफलाचा त्याग करून आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. जो कोणाचा द्वेष करीत नाही, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे व स्वतःला स्वामी समजत नाही, सुखदुःखात समभाव राखतो, जो क्षमाशील असून सदैव तृप्त राहतो, आत्मसंयमी व माझ्यामध्ये मन व बुद्धी स्थिर करतो, ज्याच्यामुळे कोणी उद्विग्न होत नाही, जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, हर्ष व दुःख मध्ये तो समान राहतो, भय व चिंता यामध्ये समभाव ठेवतो, चिंतारहित व दुःखमुक्त राहून तो आनंदी राहतो. असा भक्त मला प्रिय आहे, जो मनुष्य शत्रू व मित्र यांच्याविषयी समान वर्तणूक करतो, मान सन्मान, शीत उष्ण, सुख दुःख यामध्ये तो समभाव राखतो, कोणतेही फल प्राप्त करण्यास महत् प्रयास करीत नाही, दैनंदिन क्रियेवर अवलंबून राहत नाही, हर्षोत्साहित होत नाही व दुःखात सुद्धा आपले मन स्थिर ठेवतो, शुभाशुभ गोष्टीचा त्याग करतो, तो सर्व कामात संतुष्ट राहतो, त्याला कशाचेही भय वाटत नाही आणि तो सतत माझे ध्यान करत राहतो. या अध्यायामध्ये भगवंताने आपल्याला हा उपदेश केला आहे की त्यांनी सांगितलेल्या सर्व गुणांना आपण आत्मसात करून राहायला पाहिजे आणि त्याचं ध्यान सतत करायला पाहिजे आणि कशा प्रकारचे आपण ध्यान करायला पाहिजे हे त्यांनी आपल्याला या अध्यायात सांगितलेले आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा.